आज आम्ही गेलो होतो चौराई देवीच्या पायथ्याशी, कारण आम्ही दोघांनी पण असं ठरवलं होतं की जो देवघरामध्ये नारळ उगवला होता ना, तो आपण मंदिराच्या पायथ्याशीच लावायचा. म्हणून जेव्हा कधी आमचं तिकडे जाणं होईल ना, तेव्हा आपण पाणी पण घालायचं असं ठरवलं होतं. तिथे गेल्यानंतर ना, जेव्हा मी बघितलं ना, त्यावेळेस लोकांनी सगळे पायथ्याशी अशी झाडं लावली होती, ती पण नारळाची. जे देवघरामध्ये नारळ उगवले होते ना ते. खरं सांगायचं म्हटलं ना, तर ह्याच्यापेक्षा दुसरं सुख कोणतंच असू शकत नाही. म्हणजे जे लोक असे मोठे मोठे असतात ना, ते वृक्षारोपण करतात, त्यांना जेवढा आनंद होत असेल ना, तेवढाच कदाचित आज आम्हाला दोघांना सुद्धा झाला होता. कारण हे फिलिंगच खूप जास्त भारी होती. आमच्याकडे असं खोदकाम करायला वेगळं काहीच हत्यार नव्हतं, म्हणून आम्ही स्क्रूड्रायव्हर घेऊन गेलो होतो घरून, आणि त्याच्याच मदतीने आम्ही छोटासा खड्डा घेतला. जास्त पण काही मोठा घ्यायची गरज नाही पडली. आणि तिथे लावलेल्या झाडांपैकी आमचं झाड जरासं मोठं होतं, कारण मी ते खूपच दिवस देवघरामध्ये ठेवलं होतं, त्याच्यामुळे असावं बहुतेक. घरी आल्यानंतर ना मग जेवण बनवायला घेतलं. अहो त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. म्हटलं तोपर्यंत पटकन स्वयंपाक आवरून घ्यावा. आणि आज मी कपडे मशीनला लावणार होते, त्याच्यामुळे कपडे धुवायची काही गरज नव्हती मला. काल रात्री आम्ही मेथीची भाजी आणली होती, निवडून ठेवली होती, मग ती आज माझ्या बरोबर कामात आली. असं तर मी ठरवलं होते की ती टिफिनलाच द्यायची म्हणून, पण आज भाजीला दुसरं काहीच नव्हतं. संडे असून आम्ही आज नॉनव्हेज बनवलं नव्हतं, म्हणून मेथीची भाजी, भाकरी आणि अहोंनी बाहेरून येताना कांदा भजी आणली होती, जे की भरपूर जास्त टेस्टी होती. म्हणजे असणारच ना, बाहेरचं आणल्यानंतर टेस्टीच लागतं. पोटभर जेवण केलं. आणि संध्याकाळी आज आम्ही गेलो होतो तळेगावला भाजी आणायला. आज खूप दिवसातून आम्ही भाज्या आणायला तिकडे गेलो होतो. धनूसाठी बरेच फ्रूट्स आणले, कारण त्याला ते लागतातच फ्रूट्स खायला. स्कूलमधून आल्यानंतर ना इतके दिवस त्याचे संपले होते सगळे, म्हणून मग आणले सगळे आणि भाजी वगैरे आणली होती. भाजीमध्ये आज मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे गवती चहा, जो की मला कितीच दिवस झालं भेटला नव्हता. म्हणजे इथं आल्यानंतर ना फक्त सेकंड टाईम मी गवती चहा आणला ना. ते आम्ही कोरा चहा प्यायला सुरुवात केली, त्याच्यामुळे तर ह्याचा मला उपयुक्त म्हणजे एकदम फायदाच होणार आहे. त्याचा स्मेल पण इतका छान होता ना, मी लगेचच म्हटलं जो ताजा ताजा आहे ना तोपर्यंतच तो कट करून ठेवावा, सुकल्यानंतर ना जरासा वेगळा होऊन जातो. आता रोज उद्यापासून चहा आमच्या घरामध्ये गवती चहाचाच होणार.